नाही नाही चांगलं आहे. चला तुझं जर्किन घालून घे. हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज आहे आषाढी एकादशी. तर त्याच्यासाठी आपण चाललेलो आहोत मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर चला सगळं आवडलेलं आहे आणि आता निघायचे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर बघू शकता आत्ता खूप पावसाचं वातावरण आहे आणि आत्ता थोडा वेळापूर्वी पाऊस पडत होता, पण आत्ता बंद झाला आहे. तर मंदिरात जाऊन येऊस तर पाऊस नाही पडा. रुद्रांशने माझ्याकडे लगेच छत्री आणून दिली, म्हणे मम्मी तुला छत्री धर. तर त्याचं पण आवरले. तर चला आता उशीर न करता पटकन निघूयात. एक तर 11 वाजून गेलेले आहेत. आवरायला उशीर झाला कारण की पावसाचं वातावरण असल्यामुळे लवकर टाईम गेलेला कळतच नाही. तर चला निघूयात. पावसाचं वातावरण झाले. छत्री घेतली आहे. मग काय होतं रुद्रांशला घ्यायचं म्हटलं की त्याला छत्री लागते आणि भिजते. तर म्हटलं चला आज रेनकोट घालूया, कारण की त्या पाऊस यायला लागला ना थांबत नाही लवकर. इथं खूप जास्त पाऊस राहतो. आणि छत्री असली, रुद्रांशनी छत्री घेतली. एकट्यापुरती छत्री छोटी आहे त्याच्यामुळे एकट्यापुरती बस होती आणि जास्त पाऊस यायला लागला तर मग कधी त्याच्या पप्पाकडे जातो तो कधी माझ्याकडे येतो. त्याच्यामुळे रेनकोट घातला की मग कोणी घेतलं तरी काही टेन्शन नाही राहतं. खूप मोठा आहे. रुद्रांश त्याला नको, त्याला म्हणलं ना रेनकोट घाल, त्याला नको. चला पावसाचं वातावरण झालंय. आता आम्ही रिक्षा पॉईंटला थांबलोय. जर्किन घातलं होतं पण काय पाऊस नाही आणि खूप गरमी व्हायला लागली म्हणून काढून ठेवलं. तर आता रिक्षा येईल. बाळा कुठं जायचं तुला? कुठं जायचं? कोणत्या मंदिरात जायचंय? गणपतीच्या मंदिरात. तिकडे जाऊ नको पलीकडे. खाई खाई रे गेली उडून. कशाने जायचं बाळा? रिक्षाने जायचं का कशाने जायचं? रिक्षाने जायचं ना. तुला आता जायला आवडतंय ना बाहेर? कधीपासून जायला आवडते? उद्यापासून. आम्ही त्याला बाहेर नेलं तर एकदा. कुठे गेलतो आपण तेव्हा? सज्जनगडला. सज्जनगडला गेलतो तेव्हापासून त्याला ना फिरायला जास्त आवडायला लागले. अगोदर नको बनायचा तो, पण आता त्याला आवडतं. रिक्षा आली बघ, चल जायचंय. थोडा वेळ थांबलेत, आली रिक्षा पण लगेच. पाऊस चालू झाला परत. तुला घालायचं रेनकोट? घालायचं. आणि उतरायचं जायचं मंदिरात. परत आलाच नाही तो. जायचं? तुझं इंजेक्शन राहिलं की घ्यायचं? नाही राहिलं. कोणत्या मंदिरात जाणार आहे तू मग? गणपती मंदिरात नाही राहिलं, दुसऱ्या मंदिरात जायचं आपण. गणपतीच्या पण जाऊयात. आहे की तिथे मासा बघणार आहे बदकन मासा ना. आणि तू काय खाणार आता? इडली खाणार आहे का काय खाणार आहे? तू एकादशी केली नाही? उपवास केला नाही तू? उपवास नाही तुला? मग काय खाणार आहे तू आता? डोसा खाणार आहे. एकटाच खाणार आहे का?
लई गर्दी आहे. टोपी घाल. मंदिराचं नाव नाही चांगलं आहे. चला तुझं जर्किन घालून घे. दर्शन वगैरे झाले आणि आत्ता रुद्रांशला डोसा खायचा आहे किंवा इडली. तर आता त्याच्यासाठी चाललो होतो हॉटेलमध्ये. बघू शकता मंदिरात गर्दी खूप आहे. आम्ही आलो तेव्हा पण एवढीच होती, आता थोडीशी कमी झाली आहे. आणि इथं आहे रक्तदान शिबिर. आता आलो गणपती मंदिरामध्ये, कारण की रुद्रांशला गणपती मंदिरात सारखं म्हणतो मंदिरात जायचं म्हणून. आता ह्याचं दर्शन घेऊया तिथे. तर आता गणपती मंदिरातलं दर्शन घेतोय. आता दर्शन घ्यायचं मंदिरात आणि दर्शन घेतलं की मग मार्केटमध्ये पण जायचं, हॉटेलमध्ये पण जायचं. रुद्रांशला डोसा खायचा आहे. सो आत्ता आलो मी दत्त मंदिरामध्ये. नीट काढ शूज, नीट काढ. चल इकडं तिकडे नाही, इकडं इकडं समोर पाय पडायचं. घंटी वाजवायची. थांब. इथं आधी जे बाप्पा कर. चला. मच्छर नाही ती मधमाशी. हां. इथं घे दर्शन. इथं पाय पड. सो आता मी थोडा वेळ इथं बसलो आहे. आता थोडंसं साहित्य खरेदी करायचे, किराणा वगैरे घ्यायचा आणि मग घरी जायचं. तर रुद्रांचा काही आज डोसा वगैरे नाही भेटला. आम्ही गेलतो पण फक्त आज साबुदाणा वडे वगैरे होते. तर तो थोडासा नाराज झाला आहे. त्याला जे पाहिजे होतं ते भेटलं नाही. आणि आज एकादशीमुळं हॉटेलमध्ये कुठंच नाही, वडापाव पण नाही भेटत आहे आणि डोसा इडली काहीच नाही भेटत आहे. खाणार आहे मग तू काय खाणार आहे? कुणी लावलं गंध? जायचं पार्सल खाणार आहे का काही? का घरी गेलो खाणार आता डोसा? भेटला आम्हाला, पाहिजे होता तर डोसा नाही आता पुस्तक. आता खुश झाला ना बाबू? बाळा आता खुश आहे ना तू?